राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 4 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. महाराष्ट्राच्या विकासासाठी चीन जपानचे उद्योग महाराष्ट्रात आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीड येथे जाहीर सभा. खासदार अशोकराव चव्हाण यांची मॅनेजमेंट आमदार राजूरकर यांच्या हाती. काँग्रेसच्या प्रचारासाठी कोकण दौऱ्यावर. लोहा, किवळा, बोरगाव, ढाकणी गावात लोड शेडिंगचा त्रास. मतदानाचा जोगवा मागणाऱ्यांची बोलाचीच कडीन बोलाचाच भात. बकरी ईद साजरी न करता सामाजिक कार्य करण्याचा मुस्लिम युवकांचा स्तुत्य उपक्रम. भोकरमध्ये माधवराव किन्हळकर यांच्या रात्रीच्या सभा. आता बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला चांगला जोर चढला असून भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी निवडणूक मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी बीड येथे आपली पहिली जाहीर सभा घेतली. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी ते बीड येथे आले असता त्यांनी जमलेल्या विराट जनसमुदायाला संबोधित करताना माझ्यासमोर उभा असलेला जनसमुदाय हा कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचं फलित आहे. पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ असून येणाऱ्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रात चीन आणि जपान येथून गुंतवणूक करून उद्योग व्यवसाय उभारले जाणार असल्याचेही म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत ज्यांनी मागील 60 वर्षात काहीही विकास केला नाही ते 60 दिवसाचं गणित मागत आहेत असाही आरोप केला. यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे यांचेही भाषण झाले. त्यांनी यावेळी मतदारांना भावनिक आवाहन करत घेतला वसा टाकणार नाही या शब्दात साथ घातली. काँग्रेसच्या प्रचार समितीचे समन्वयक खासदार अशोकराव चव्हाण यांना नांदेडमध्ये रोखण्यासाठी भाजपाने पॉवरफुल फील्डिंग लावली होती. त्यानुसार जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचा आणि दावेदारांचा घोडेबाजार करून अशोकरावांना मागील 8 दिवस जिल्ह्यामध्ये रोखून ठेवले होते. खासदार अशोकराव चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ भोकर असून पक्षफुटीला इथूनच उधाण आलेले आहे. सुरुवातीला माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी 42 सरपंच फोडले. त्यानंतर नागनाथ घेसेवाड यांनाही भाजपाने ओढण्यात यश मिळवले. त्यामुळे खासदार अशोकराव चव्हाण यांना त्यांच्या पत्नी सौभाग्यवती अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी नांदेड जिल्ह्यातच तळ ठोकून राहावे लागले. 2 दिवसापूर्वी नांदेड जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड झाली. यावेळी देखील खासदार अशोकराव चव्हाण यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणात हस्तक्षेप करावा लागला. त्याचा फटका मुखेड भागातील बंजारा समाजाच्या नाराजीवर झाला आणि 45 गावच्या बंजारा नागरिकांनी काँग्रेसच्या विरोधात पवित्रा घेतला. अशोकरावांनी रात्री उशिरा या नेत्यांची बैठक घेऊन प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांच्या प्रयत्नांना पुरते यश आलेले नाही. आज सकाळी 6 वाजता त्यांनी जिल्ह्यातील राजकीय मॅनेजमेंट आहे त्या स्थितीमध्ये आमदार राजूरकर यांच्या हाती सोपवून मुंबई, कोकण आणि सोलापूर येथील काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रस्थान केले. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 99 22 90 99 74. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. लोहा तालुक्यातील बोरगाव, ढाकणी, किवळा, टाकळगाव आदी गावांमध्ये लोडशेडिंगची प्रचंड मोठी समस्या असून दिवसभरामध्ये 24 तासापैकी जवळपास 16 तास लोडशेडिंग राहत आहे. सकाळी 8 वाजता लाईट आल्यानंतर 11:30 वाजता जाते. त्यानंतर 2:30 वाजता लाईट आल्यानंतर सायंकाळी 7 वाजता जाते. त्यानंतरही मध्यरात्री लाईट जाते. अशा प्रकारे दिवसभर
केवळ 8 तास लाईट राहत असल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि अभ्यासासाठी प्रचंड त्रास होत आहे। सध्या लोहा कंधारमधील राजकारणाला मोठा वेग आला असून या भागातील नेते मतदानाचा जोगा मागणाऱ्या या नेत्यांना मतदारांच्या या दैनंदिन समस्येकडे विसर पडलेला आहे असे दिसून येते। परंतु नागरिक मात्र नेत्यांच्या बोलण्याला न भूलता केवळ आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडत असून निवडणुकीत मतांवर डोळा ठेवणाऱ्या या नेत्यांना मतदारांच्या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाहीये। बकरी ईदच्या दिवशी स्वतः ईद साजरी न करता सामाजिक कार्य करण्याचा काही मुस्लिम युवकांनी निर्धार केला आहे। इतवारा पोलीस स्टेशनच्या प्रेरणेने मुस्लिम युवक शोएब मलिक आणि इतर काही युवकांनी स्वतः ईद साजरी न करता शहरातील लोकवस्तीमध्ये साचणारे निरुपयोगी मांस तसेच खाद्यपदार्थ शहराबाहेर काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। मागील अनेक वर्षापासून हे युवक हा उपक्रम साजरा करतात। यावर्षी देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमामुळे शहरातील अनेक भागात घाण आणि सडलेले अन्नपदार्थ शहराबाहेर जात आहेत। साहजिकच त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य कायम राहत आहे। त्यांच्या उपक्रमाबाबत पोलीस प्रशासनाने त्यांचे कौतुक केलेले आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। बसपकडून वाजेगाव भागात हिंदू मुस्लिम भाईचारा बैठक। विषारी औषध प्राशन करून बिलोली तालुक्यात 2 जणांचा मृत्यू। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मुखेड भागात मतदार जागृती अभियान। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। महाराष्ट्राच्या विकासासाठी चीन जपानचे उद्योग महाराष्ट्रात आणले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीड येथे जाहीर सभा। खासदार अशोकराव चव्हाण यांची मॅनेजमेंट आमदार राजूरकर यांच्या हाती, काँग्रेसच्या प्रचारासाठी कोकण दौऱ्यावर। लोहा किवळा बोरगाव ढाकणी गावात लोडशेडिंगचा त्रास, मतदानाचा जोगवा मागणाऱ्यांची बोलाचीच कडीन बोलाचाच भात। बकरी ईद साजरी न करता सामाजिक कार्य करण्याचा मुस्लिम युवकांचा स्तुत्य उपक्रम। भोकरमध्ये माधवराव किन्हळकर यांच्या रात्रीच्या सभा। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया। नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।